एखाद्या वेळी घरामध्ये भाजीला काहीच नसतं आणि काय बनवावं हे सुचत नाही. अशा वेळी अजिबात टेन्शन घेऊ नका. आज मी तुमच्यासाठी अगदी साध्या कांद्यांपासून बनणारी, झटपट तयार होणारी आणि चमचमीत अशी स्वादिष्ट भाजी घेऊन आले आहे. या कांद्याच्या भाजीची खासियत म्हणजे ती बनवायला अगदी सोपी आहे, कमी साहित्यामध्ये तयार होते आणि चवीला इतकी अप्रतिम लागते की एकदा खाल्ली की आठवड्यातून 2-3 वेळा नक्की बनवाल. इतकी स्वादिष्ट लागते की नॉनव्हेजची आठवणही येणार नाही. गरमागरम पोळी, भाकरी, चपातीसोबत ही भाजी अप्रतिम लागते. नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. चला तर चमचमीत कांद्याची भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी सुरुवातीला इथे मसाला बनवून घ्यायचा आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि 2 छोटे चमचे जिरे घातलेले आहेत. जिरे मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर मग 2 मोठे चमचे तीळ घालायचे. तीळ नंतर घालण्याचं कारण म्हणजे तीळ हे लगेचच भाजले जातात. आता तीळ आणि जिरे दोन्ही एकत्र मिनिटभर भाजून घ्यायचं आहे. तीळ थोडेसे तडतडायला लागले की लगेचच प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता थोडेसे शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे आहेत. कधी कधी असं होतं की घरामध्ये भाजीला काहीच नसतं किंवा आपल्याला सुचत नाही की काय करावं. तसेच पावसाळ्यात देखील भाज्यांचं प्रमाण बाजारामध्ये खूप कमी असतं आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये पालेभाज्या देखील जास्त प्रमाणात खायच्या नाहीत. त्यामुळे अशा वेळेस ही कांद्याची भाजी केली तर अगदी छान चवीला देखील लागते आणि सर्वांना आवडते देखील. आता 2-3 मिनिट झालेली आहेत आणि शेंगदाणे देखील छान भाजून झालेले आहेत. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता इथे मी सुक्या खोबऱ्याचा खीस 4 चमचे घेतलेला आहे. तुम्ही जेवढ्या क्वांटिटीमध्ये भाजी बनवणार असाल त्यानुसार तुम्ही साहित्य घ्यायचं आहे. इथे मी 4 चमचे घेतलेले आहेत. जर तुमच्याजवळ किसलेलं खोबरं नसेल तर तुम्ही खोबऱ्याचे काप करून ते भाजून देखील वापरू शकता. कढई खूप गरम झालेली आहे आणि खोबऱ्याचा खिसा लगेचच करपू शकतो, त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं आलं घालायचं आहे. आलं घातल्यानंतरही एखादा मिनिट हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि लगेचच एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. आता इथे मी 6-7 कांदे घेतलेले आहेत. कांदे घेत असताना अगदी लहान आकाराचेच घ्यायचे म्हणजे मग अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजतात. इथे मी पांढऱ्या रंगाचे कांदे घेतलेले आहेत कारण हे औषधी असतात. जर तुमच्याकडे पांढरे कांदे नसतील तर तुम्ही साधे लाल कांदे घेतले तरी चालू शकते. आता या कांद्याचा मागचा आणि पुढचा भाग काढून टाकायचा आहे आणि कांद्याचं साल देखील काढायचं आहे. कांद्याची साल काढून घेतल्यानंतर ज्या पद्धतीने भरलं वांगं करत असताना आपण वांग्याला कसे काप देतो त्या पद्धतीने तिथे कांद्याला देखील काप करून घ्यायचे. काप करत असताना अत्यंत हळूवारपणे काप करायचे आहेत, नाहीतर लगेचच कांद्याचे 2 भाग होऊ शकतात. तुम्ही इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत. कांदा चिरून घेईपर्यंत भाजलेले मसाले देखील थंड झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व एकत्र घालायचं आहे. मसाला बारीक करत असताना या स्टेजला तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता, परंतु मी शेवटी कोथिंबीर घालणार आहे. आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे. इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. मी लहान मुलांसाठी ही भाजी बनवत आहे त्यामुळे तिखट कमी वापरत आहे. त्याचसोबत 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता हे सर्व मिक्सरला मी व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे. इथे मी प्लेटमध्ये बारीक केलेला मसाला काढून घेतलेला आहे. आता हा मसाला आपल्याला कांद्यामध्ये भरायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी कांदे देखील अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आता याच्यातील मसाला या कट केलेल्या भागामध्ये भरायचा आहे. कांद्यामध्ये मसाला भरत असताना अगदी सावकाशपणे भरायचा आहे, नाहीतर लगेचच कांद्याचे 2 भाग होऊ शकतात. तुम्ही इथे पाहू शकता मी अगदी हळूवारपणे मसाला भरून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने सर्व कांद्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. वांग्यामध्ये जसा भरपूर मसाला भरता येतो त्या पद्धतीने कांद्यामध्ये मसाला भरता येत नाही, अगदी थोडाच मसाला भरला जातो. तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व कांद्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता भाजी बनवायला सुरुवात करूया. इथे कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे.
जिरे छान तडतडले की त्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पाने आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. त्यानंतर मसाला भरलेले सर्व कांदे यामध्ये घालून घ्यायचे. सर्व कांदे तेलामध्ये घालून झाल्यानंतर चमच्याने याला परतून घ्यायचं आहे. एखादा मिनिट हे तेलावरती कांदे छान फ्राय झाले पाहिजेत. कांद्यांना जास्त देखील हलवायचं नाही, नाहीतर ते लगेचच तुटू शकतात. त्यामुळे अगदी अलगद असं एखादा मिनिट याला परतून घ्यायचं आहे. आता या स्टेजला देखील तुम्हाला हवं असल्यास 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. त्यामुळे तुमच्या भाजीला छान असा लाल कलर देखील येईल. त्याचबरोबर कांद्यामध्ये भरून राहिलेला मसाला देखील यामध्ये घालायचा आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे. अगोदरच सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे इथे मसाला जास्त वेळ भाजण्याची गरज भासत नाही. फक्त एखादा मिनिट थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढी आमटी करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि याला छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. शक्यतो ही भाजी बनवत असताना जास्त पाणी घालायचं नाही. ही भाजी आपण ग्रेव्ही टाईपच बनवणार आहोत, त्यामुळे अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे. तसेच मसाला बनवत असताना त्यामध्ये मीठ देखील घातलेलं आहे, त्यामुळे आता वरून मीठ घालण्याची गरज लागत नाही. आता याला एकदा उकळी आली की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि हे असं 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. आता 10 मिनिट मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता थोडीशी याला तर्री देखील आलेली आहे आणि थोडीशी दाटसर देखील झालेली आहे आणि कांदे देखील आतपर्यंत शिजलेले आहेत. या ग्रेव्हीचं टेक्स्चर हे असं असलं पाहिजे. जास्त पातळ केली तर ती चवीला छान लागत नाही. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तसेच या भाजीचा मसाला बनवत असताना यामध्ये शेंगदाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आत्ता ही ग्रेव्ही थोडीशी पांढरं दिसत आहे. परंतु आपल्याला ही ग्रेव्ही गॅस बंद करून अशी 10 मिनिट ठेवल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता. ग्रेव्हीला छान तर्री देखील आलेली आहे आणि थोडीशी दाटसर देखील झालेली आहे. आता तयार झाली आहे चमचमीत कांद्याची भाजी. ही भाजी दिसायला जेवढी छान दिसत आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने चवीला देखील छान लागते. आता भाजी सर्व करायला घेऊया. तुम्ही एकदा का ही भाजी खाल्ली की तुम्ही नॉनव्हेजला देखील विसरून जाल, इतकी छान याची चव लागते. आणि एकदा तुम्ही ही भाजी बनवली की वारंवार बनवाल. घरामध्ये भाजीला काही नसेल आणि चमचमीत खाण्याची इच्छा झाली की नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला साधी सोपी चमचमीत कांद्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, हाईप करा, कमेंट करा. तसेच चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीज अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.